क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सामना चालू करा. खेळण्यासाठी आलाय तो जगदीश. गणेश व जगदीश. षटक घेऊन आलाय तो गौरव. सामना चालू. हॉट बॉल. उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग टाकतोय तो गौरव. बोलवलेला चेंडू षटकार. डॉट बॉल. उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करतोय तो गौरव. बोलवलेला चेंडू बघूया काय होतंय. धाव 2 धाव पूर्ण. 2 धावा. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. चेंडू बघूया काय होतंय. झेल होतोय का नाही. झेल बाद. जगदीश हे झेल बाद झालेले. एका षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 8. खेळण्यासाठी आला आहे तो कार्तिक स्वामी. पॉवर प्ले. सेकंड पॉवर प्ले. हॅलो. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो सौरव. हॅलो. नो बॉलचा इशारा पंचांचा. हॉट बॉल. चेंडू निर्धाव चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात ते पृथ्वीराज खुट्टवर संघाचे खेळाडू. निर्धावाचा चेंडू. चेंडू षटकार.
गणेश यांनी टोलवलं चेंडू, पुन्हा एकदा षटकार. उत्कृष्ट पद्धतीने खेळतोय तो गणेश. हॅलो, नो बॉलचा इशारा पंचांचा. फ्री हिट. ह्या चेंडू फ्रेट राहील. बघूया गणेश काय करतात. डॉट बॉल. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. 1 बाद 22. हॅलो, वैयक्तिक दुसरं व संघाचं 3रं षटक घेऊन आलाय तो गौरव. गौरवचा सामना करून तो कार्तिक. चेंडू षटकार. आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस युवक हवेली तालुका अध्यक्ष प्रजिता भारपळे यांचे सहर्षाशी स्वागत व आभार. उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग टाकतोय तो गौरव. डॉट बॉल. व्हाईट चेंडू, पांढरा चेंडू. चेंडू झेल बाद. कार्तिक हे झेल बाद झालेले. कार्तिकची जागा भरून काढण्यासाठी आला आहे तो अक्षय आठवळे. बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. आज दोन्ही संघांना करूया मरोची. अक्षय आठवळे बघूया आपल्या संघासाठी काय करताय. टोलवलेला चेंडू. बघूया काय होतंय. झेल बाद. अक्षय हे पहिल्या चेंडू झेल बाद झालेले. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला सामना. परदेशी वॉरियर्स अक्षयची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सूरज. सूरजने एक डॉट चेंडू खाल्लेला. एक मिनिट
एक मिनिट तयार झालेली सावकाशचे चेंडू सर इकडे हात करत जा यांचं लक्ष नव्हतं वाईट चेंडूकडे काय अबे पंचांना डिसिजन घेऊ द्या. फोनवर बोलताय काय डेड बॉल. ठीक आहे ठीक आहे आता आलोय कुंदन सर मी अरे त्यांनी निर्णय दिलाय त्यांनी निर्णय दिला डॉट स्वरूपाचा चेंडू तीन षटकानंतर धमक्याची सावसंख्या 29 धावा. 3 षटकानंतर धमक्याची संघाची धावसंख्या 29 रन. चला लवकर सामना चालू करायचा आहे. गोलंदाजीसाठी आला आहे ओंकार सोन्या लिंबोरे. तिचा सामना करेल गणेश. डावकर हाताचा फलंदाज गणेश. स्वरूपाचा चेंडू ओंकार गणेश. गणेश यांनी टोलवलेला चेंडू 6 धावा. दोन चेंडू गणेश. परत एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू ओंकार तो गणेश. गणेशांनी परत एकदा टोलवलेला चेंडू 6 धावा. गणेशांच्या बॅटीवर बॉल लागला की सीमेरेषे पार बॉल असतो. चार चेंडूचा खेळ झालेला आहे.
चला चला सामना चालू करून घ्यायचा आहे. ओमकार तो गणेश परत एकदा टोलवलेला चेंडू पुन्हा एकदा 6 धावा. गणेश हे खूप फॉर्म मध्ये आलेले आहेत. आपल्या डॉक्टरची जाऊन एक इंजेक्शन घेऊन आले. आजारी आहेत ते. 5 चेंडू झालेले. या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. ओमकार टू गणेश परत एकदा टाकलेला चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 47. फुरसिंगी गावचे युवा नेते आमचे सहकारी धनंजयप्पा कामटे यांचे सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत संदीप शेठ परदेशी. स्कोर 4 षटकानंतर 47 धावसंख्या. चला सामना पटपट चालू करून घ्यायचा आहे. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या 47. जय श्रीराम. गोलंदाजीशी आलाय अथर्व. गोलंदाजीसाठी आलाय अथर्व गव्हाणे. अथर्व टू सूरज. संघाचे ओनर सूरज परदेशी. अथर्व टू सूरज. अथर्व यांनी टाकलेला चेंडू सूरज यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टोलवला. 4 धावा. डॉट स्वरूपाचा चेंडू अथर्व यांनी डॉट स्वरूपाचा चेंडू काढलेला आहे. डॉट. हो सूरज यांनी टोलवलेला चेंडू यावर विकेट. सूरज हे आउट झालेले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी राजेश झोंबाडे. अथर्व यांनी पुन्हा सेकंड डॉट स्वरूपाचा चेंडू. 4 चेंडू झालेले. अथर्वांनी परत टाकलेला चेंडू. हाही झेल बाद. पाच चेंडू 1 चेंडूचा खेळ बाकी. या ओव्हरमध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. महाकाल टीमचे कोण आले आहेत का आमचे प्लेयर? मालक कुठे आहेत महाकालचे? खूप बिझी आहेत. गणेश कामटे थोडेसे टेन्शन मध्ये.
अजय मोरे तर पार तिकडे कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसलेत. आणि गेट कुठे आहे तो अंड्या पत्रकात आणलं म्हणते त्याची बॉलिंग. चला अथर्वचा सामना करीन. डॉट स्वरूपाचा चेंडू पाच षटकानंतर संघाची धावसंख्या 51. सामना 5 ओव्हर 51. संकेत शेठ बर्गे यांचे सहर्ष असे स्वागत. यामध्ये जो संघ विन होईल तो सचिन भाऊ हरपळे या संघासंगे 2 हात करेल. गणेश यांनी रोशी टू गणेश डॉट स्वरूपाचा चेंडू. गणेश यांनी डोलवलेला हा चेंडू पुन्हा एकदा 6 धावा. गणेश पुन्हा एकदा डोलवलेला चेंडू. यावर पाहूया किती धावा निघत आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरीही धाव पूर्ण. तीन चेंडू आणि परत एकदा डोलवलेला चेंडू. 6 धावा. आमच्या गावचे युवा नेते धनंजय आप्पा कांडे 2 शब्द बोलतील आमच्या या टुर्नामेंट बद्दल. ग्राउंड कसे आपल्या परिसरात आपल्या सर्वांच्या सहकार्याने फुरसुंगी प्रीमियर लीग 2024 गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आबा असल, गणेश भाऊ असल, त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जातं. आज देखील या ठिकाणी अंतिम सामना थोड्या वेळाने होणार आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये व अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने हे सामने या ठिकाणी खेळवले जातात. पंच देखील या ठिकाणी चांगले निर्णय देत आहेत. खेळाडू देखील अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करतायत, क्षेत्ररक्षण करतायत, कोणी गोलंदाजी करताय. सर्वांना या ठिकाणी या मॅचसाठी तसेच फायनलसाठी शुभेच्छा व्यक्त करतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आप्पा स्कोअर सांगायचा आहे. 77 स्कोअर झालेला आहे. 78 तो विन. धन्यवाद आप्पा. एकदा चला परदेशी वॉरियर्स अतिशय सभ्य असा संघ बघा कसं एका लाईन मध्ये होतोय. या संघाचे ओनर आहेत सूरज परदेशी. संघाचे कर्णधार आहेत जगदीश परदेशी, गणेश ठोंबरे,
गणेश ठोंबरे यांनी एका आता झुंज दिलेली. बॉल घ्यायचाय सर. टोटल 10 टीमांनी प्रवेश घेतलेला. एक विशाल काका हरपळे, गजेंद्र सिंग परदेशी, पृथ्वीराज खोटवड, सचिन दादा हरपळे, बापू शेठ काळे, मारुती तात्या पौंड. सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. स्वप्नील बाळा गव्हाणे, प्रवीण दादा हरपळे, आकाश हरपळे, सूरज परदेशी. यातून बाहेर गेलेल्या टीम आहेत विशाल काका हरपळे, गजेंद्र सिंग परदेशी, तात्या पवार, बाळा गव्हाणे, प्रवीण दादा हरपळे, आकाश हरपळे. या ठिकाणी फुरसिंग गावचे माजी सरपंच दिनकर बाप्पू हरपळे यांचं सहर्ष असं स्वागत. बाप्पूंना विनंती आहे स्थानाबद्ध व्हायचंय. तसे त्यांच्या बरोबर आलेले आहेत ज्येष्ठ नेते दादासाहेब कुटवड यांचंही सहर्ष असं स्वागत. आमचे जिवलग मित्र हेमंत शेठ हरपळे यांचंही सहर्ष असं स्वागत. सर्वांना विनंती आहे त्यांनी स्थानाबद्ध व्हायचंय. सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. अजून आपल्याला फायनलचा एक सामना खेळवायचा आहे. 2 सामने अजून खेळवायचे आहेत आपल्याला. संघासाठी पहिले शतक टाकतोय तो कार्तिक. सामना करीन अथर्व गव्हाणे. चला कार्तिक तो अथर्व. अथर्व गव्हाणे नेटवरला चेंडू. थोडीशी मिस फिल्डिंग म्हणता येईल. यावर 2 धावा. अथर्व नेटवरला चेंडू. गॅपमध्ये ह्या 4 धावा. कार्तिक तो अथर्व. अथर्वांनी टोललेला चेंडू. यावर कॅच सुटलेला. संघाचे मालक सूरज परदेशी यांची खूपच मिस फिल्डिंग म्हणता येईल. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करताना गणेश ठोंबरे हे संघाचे उपकर्ता. कार्तिक राजू आता उत्कृष्ट पद्धतीने झेल घेतलेला राजूने. अथर्वची जागा भरून काढण्यासाठी येतोय मयूर. अथर्वची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मयूर. एक विकेट राहिली. ओव्हरचे 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. मयूर यांनी टोलवलेला चेंडू. यावर 1 धाव.
कार्तिकचा सामना करीन आता रोशी. एक चेंडूचा खेळ बाकी या षटकामधला. रोशी यांनी हलक्या हाताने टोलवले. यावर एक धाव. संघाची धाव संख्या 1-10 एक षटकानंतर. पॉवर प्ले घेतलेला गोलंदाजासाठी आलाय अनिल. अनिल यांनी डोलवलेला. अनिल यांनी टाकलेला हा चेंडू त्याच्यावर ऋषी यांनी टोलवलेला. एक धाव पूर्ण. अनिल टू मयूर. पाहूया मयूर आता काय करतोय. चेंडू काढलेला. चेंडू 6. उत्कृष्ट असा फलंदाजीचे प्रदर्शन करतोय मयूर. आणि तो मयूर. आणि परत एकदा मयूरनी खूप सुंदर पद्धतीने मारलेला हा शॉट. पुन्हा 6 धावा. आमचे आयोजक सागर शेठ कुटे हे 9:15 वाजता ग्राउंड वरती आलेले आहेत. त्यांचे सहर्ष असे स्वागत. दोन चेंडूचा खेळ बाकी या षटकामधला. विशाल काका सागर शेठ कुठे आल्या त्यांच्याशी 2 शब्द बोला. शॉट स्वरूपाचा चेंडू. अनिल टू मयूर. मयूर यांनी हलक्या हाताने मारलेला. याच्यावर बहुतेक 4 धावा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 27 धावा. 24 चेंडू मध्ये करायच्या आहेत त्या. 51 धावा. गणेश अगोदरच पाणी घेऊन जात जा. GRS घेऊन जाईल. चला पुढच्या शतकात येईल पाणी. तोपर्यंत सामना चालू करून घ्या. 2 ओव्हर 27. 24 बॉल मध्ये धाव संख्या लागत आहे 51.
गोलंदाजीसाठी आले संघाचे उपकर्णधार गणेश ठोंबरे. त्यांचा सामना करेन संघाचे उपकर्णधार ऋषी पवार. ऋषीने ठेवलेला हा चेंडू यावर 2 धावा पूर्ण केलेल्या गणेश टू ऋषी. ऋषी यांनी ठेवलेला हा चेंडू याच्यावर 6 धावा. गणेश टू ऋषी चेंडू 6 धावा. स्वरूपाचा चेंडू कमबॅक कसा केला मित्रांनो बघा. याला म्हणतात गोलंदाजी. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू यावर 2 धावा पूर्ण पडलेल्या. एकच चांगला बाहेर एक चेंडूचा खेळ बाकी. पाहूया अंपायर काय डिसिजन येतोय. आउट. ऋषी हे आउट झालेले. संघाची धावसंख्या 3 ओव्हर नंतर 43 धावा. ऋषीची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सौरव पवार. सत्तेच्या 43 3 षटकानंतर 43 धावसंख्या. 18 चेंडू मध्ये साधारणतः 30 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी आलाय कार्तिक. त्याचा सामना करीन मयूर हरपळे. कार्तिक स्वामी गोलंदाजीसाठी आलाय कार्तिक स्वामी. कार्तिक यांनी चेंडू याच्यावर मिस फिल्डिंग 4 धावा. एक धाव खूप महत्वाची आहे मित्रांनो. कार्तिकचा सामना करेल मयूर.
मयूर यांनी सुच्या हाताने टोरवले चेंडू यावर एक धाव आणि हा नो बॉलचा इशारा पंचांचा. त्याला सामना चालू करून घ्यायचा आहे. कार्तिक फ्रीट आहे यावर एक धाव. दोनच चेंडू झालेले. पाठ स्वरूपाचा चेंडू मयूर यांनी मारलेला हा चेंडू यावर धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही. चार चेंडू झालेले. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामधला. आणि हा टोलवलेला चेंडू याच्यावर 6 धावा. एक मिनिट एक चेंडूचा खेळ. एक चेंडू राहिलाय. पहिल्याला 4 गणेश. पहिल्याला 4 दुसरा 9 त्याला 2 पळून काढले. त्याच्यानंतर 1 काढलाय. त्याच्यानंतर डॉट मग 1 आणि 6. परत सांगू का? परत सांगायचंय का? सांगू का परत? हो आहे डॉट 1. सांगू का? पहिल्याला 4 दुसरा 9 आहे त्याला 2 पळून काढलेत. त्याच्यानंतर 1 रन. त्याच्यानंतर एक डॉट बॉल आहे. त्याच्यानंतर परत 1 रन आणि 6. स्वरूपाचा काढलेला हा चेंडू. 4 षटकानंतर संघाची धाव संख्या 57. 2 षटकामध्ये रन करायच्या त्या 21. 12 चेंडू 21 धावा. सौरभ पवार गौरव पवारला काहीतरी कान मंत्र देताना. लाख पर्यंत आरामशीर मॅच आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू. जगदीश टू मयूर. मयूर यांनी मारलेला हा चेंडू यावर 4 धावा. हा चेंडू मध्ये 17 धाव संख्यांची गरज. जगदीश
6 धावा. सामना बहुतेक एक हाती होताना दिसतोय. तीन चेंडू बाकी या षटकामधले. मयूर यांनी पुन्हा एकदा पळवलेला चेंडू यावर चौकार. 4 धावा. यामध्ये जो सामना जिंकेल तो सचिन हरपळे फायटर्स बरोबर खेळावा लागेल. 8 बॉल 7 धावसंख्येची गरज. नवऱ्याने पुढे चेंडू 4 धावा. 3 धाव. जगदीश आउट स्वरूपाचा चेंडू. आणि खणखणी षटकार. मस्त राजू, तुला पण हीच अपेक्षा होती. पृथ्वीराज खोटवड यांचा सामना एक 5 मिनिटानंतर. सचिन भाऊ फायटर